राज्यामधल्या एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक। आज अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन केले जाईल। तर मंगळवारी संपूर्ण राज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना एसटी भाडेवाढीच्या विरोधामध्ये मैदानात उतरणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलथवून टाकली, मात्र आम्हाला अजूनही हक्क मिळत नाहीत, जरांगेंकडून खंत। आरक्षण दिलं नाही तर सरकार मराठा विरोधी असल्याचं स्पष्ट होईल। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा। मनोज जरांगे लढा लढतायत, त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे। जरांगेंच्या आंदोलनावरती पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। जरांगेंनी सकारात्मकता दर्शवली तर त्यांच्यासोबत चर्चा करू, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंची लवकरच भेट घेऊन उर्वरित मागण्या समजून घेणार, अशोक चव्हाण यांची माहिती। जरांगेंच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य। मनोज जरांगेंचं उपोषण थांबवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा। धाराशिवमधील मराठा आंदोलकांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी। वाल्मिकला सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांचं षडयंत्र। वाल्मिक कराडवरील उपचारांवरती मनोज जरांगेंनी संशय व्यक्त केला। निवडून येईपर्यंत सरकारनं बहिणींकडून टिळा लावून घेतला आणि आता सरकारनं पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे, मनोज जरांगेंचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा। विजय रौंदळ नावाच्या नागरिकाला मारहाण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल। जमिनीच्या वादामधून चांदेरेंनी रौंदळ यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल। पालघरमधल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 20 तारखेपासून बेपत्ता। महाराष्ट्र गुजरात सीमा वादाचा पाठपुरावा सातत्याने करणारे अशोक धोडी बेपत्ता असल्यामुळे स्थानिकांकडून वेगवेगळे निष्कर्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।